दिवावरनं ट्रेन येते दिवा आली हे बघू शकते इकडचं पान मासा. तर नमस्कार मित्र, पुन्हा एकदा आदेश कोकण न्यूजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज पुन्हा एकदा चाललो आहे थेट कोकणात. तर आमचा प्रवास येते रोहा. पुन्हा प्रमाणे आम्ही घोसाळ्याला चाललो आहे मम्मीच्या गावी. तिथून मग आम्ही मांदाडला जाऊ. आणि बरेच दिवसांनी हा नवीन मोबाईलमध्ये आउटडोअर शूटिंग होत्या. तर जवळपासच चाललं कुठे असं म्हणजे मावशीची पण तब्येत ठीक नाही, आता मावशीला बघायला जाऊ आणि आता मामाची इथेही जाऊ. आणि आता काय काय बघायला भेटेल आता समजेलच. आणि आता आमचा प्रवास होते दिवा रोहा मेमू. तर आमची सकाळची 7ची ट्रेन मला ते सुटली जरासाठी म्हणजे आता सुटेलच ती ट्रेन. आणि गर्दी पण खूप असेल म्हणून आम्ही आता दिवा रोहा जायचं ठरवलेलं. आणि आता सकाळचं मस्त वातावरण आहे. आणि आज मला थोडा पाऊस पडेल की नाही काय माहिती, आता गावी गेलो समजेल. कधी तर रिमझिम पडते की नाही पाऊस. आता इकडलं वातावरण खूप छान आहे. आणि आता ट्रेनचा प्रवास कसं होते काय माहिती, आता त्या ट्रेनला पण गर्दी असेल दिवा रोहायला का शूट करायला मिळते की नाही काय माहीत. थोडंसं काय शूट करून दाखव बसचा प्रवास काय. आणि बरेच महिन्यांनी म्हटलं 2 महिन्यांनी जाते होते, बरेच दिवसांनी जाते गावी. तर ह्या नवीन मोबाईलमध्ये असं कसं काय गावचं शूटिंग बघायला भेटेल. अशा क्लिअरिटी प्लस कॅमेरा स्टेबलाइज पण आहे. तर आता जाऊया थेट आता जुईनगर स्टेशनला. स्टेशनच्या मी पनवेलच्या मी ट्रेन पकडू. 9:21ची आहे, पण थोडी पनवेलला यायला लेट होते. पण ती कवर करते रोह्याला पोहोचेपर्यंत. 11 वाजता पोचते ती रोह्यात. तिथून मग पायी चालत आम्हाला 10 मिनटं लागतात. तिथून मग आम्हाला ST पकडावं लागते रोह्यावरून भालगाव मुरुड रोड. मग आम्ही असं वलाटी मार्गे आम्ही घोसाळ्याला उतरणार आहे. तर बघूया आजचा हा प्रवास कसं होते ते. इथं पहिला स्टॉप बघायचा आहे. आम्ही दिवावरून पकडली ट्रेन. दत्तेवली स्टॉप आहे, निलाचे स्टॉप आहे, तळोजे पंथा, नवाडे रोड, कलंबोली आणि पनवेलवरून 9:21ला पकडली. आणि थांबते आता सगळे स्टेशन घेतो तिथं पेन कासू. आणि रोह्याला पोचेल 11:05ला रोह्यात पोचते. 100 किलोमीटरचा डिस्टन्स आहे दिवेवरून. आता बघूया किती वेळ लागते ते. कडवल घेतले ते काय माहित काय आहे ते काय चालू बनवते नाही का.
चायनीज सेल चालू त्यांची बाईट आहे ते या सगळी भेल खायला नाही एवढं फायनली आता नागुटणे स्टेशन क्रॉस केले आता 15-20 मिनटात गोव्यात पोचू आणि आता थोडाच वेळ 300 टर्नल आहे म्हणजे नागुटण्याचा भोका आता क्रॉस करायचा निरी आहे निरी अंतर गोवा आहे प्रवास खूप सुखाचा झाले आमचा आणि सुरुवातीला आम्हाला खाली बसावं लागला थोडी गर्दी होती शनिवार रविवारच्या गर्दी असते आणि दिवाळीचा सीझन पण चालू आहे पण एवढं काही वाटलं नाही प्रवास करताना आम्ही जाणार होतो 7च्या ट्रेननी पण 9:09नीच गेलो 9:21ची ट्रेन येते बरोबर टाईमच आली 9:21ला आणि आता आपण थोडा वेळ 11ला पोचलो आहे आणि तिथून मग आपण गोवा डेपोवरून आपण बसायला जायला बरेच भालगाव म्हणून म्हणतायचे आपल्याला आणि आपल्याला बसायला उठायचं आहे प्रवास खूप सुखाचा आणि कधी आता पावसाळ्याचं वातावरण आहे कधी ऊन पडते कधी ढगाळ वातावरण येते खूप आता थोड्याच वेळात आता भोगता येईल नागुटण्याचा आता 5 मिनिटात पोचवलो आहे बऱ्यापैकी टायमात आली ट्रेन टायमात सुटली पण 21ला सुटली आणि आता रोह्यात पण 11ला पोचते 11:05चं पोचायचं टायमिंग आहे पण व्यवस्थित टायमिंगमध्ये पोचेल अजूनपर्यंत रत्नागिरी दिवा क्रॉस झालेली नाही आहे आणखी रत्नागिरी दिवा पण 11 वाजता येते आणि ही ट्रेन 11:05ला पोचते रोह्यात तर निडी स्टेशनचा असा काही नजारा आहे स्टेशनचा व्ह्यू आणि मोस्ट ऑफ आता जास्त कोणी पॅसेंजर ट्रेनच थांबते दिवा रोहा बाकी कुठल्याच ट्रेन थांबत नाही इथे तर प्लॅटफॉर्मची थोडी उंची वाढवायला पाहिजे माझ्यामध्ये चला आता कोण निडीवरून आहे ते कमेंटवर नक्की टाका आम्ही निडीकर तर निडीवरनं आम्हाला आमच्याकडे जायला पण रोड आहे अलिबागला जायला भरपूर असे छान गावे लागतात शनवई दापोली यशवंतखान अशी काय आणि ही रत्नागिरीवरनं ट्रेन येते दिवा ते 11ला पोहोचायचं टायमिंग आणि दिवा रत्नागिरी ट्रेन पण टायमातच आली आहे सगळे जनरल कोच आहे आणि बापरे त्या ट्रेनला गर्दी पण खूप आहे दिवा रत्नागिरी दिवा पॅसेंजरला आणि येथे या ट्रेनचा नंबर आहे 501004 आणि दिव्यावरनं रत्नागिरीला जाताना 50105 असं काही गेली ते चला आता आपली इथे ट्रेन रवाना होईल रोह्यासाठी डिपार्चर करेल 11:05ला बरोबर आणि आता वाजल्या 11 वाजायला अजून 1 मिनटं बाकी 11 वाजून गेले 11:01 झाले अजून 4 मिनटं आहेत 11:05 तर टायमात दोन्ही ट्रेन डिपार्चर
आली रोहा स्टेशन इकडचा. हे लोक आली की नाही काय माहिती इकडचं. असं काय इकडचं स्टेशन. हे बघू शकते इकडचं पान मासा कसे बोलतात बघा इथं. ती कुंडलिका नदी इकडची. मस्तपैकी आता वडापाव समोसे आहे तिथं. फायनली आता डिपार्ट करूया तिथून. गरम जाम झालं इथं. बघा कुठे तपासणी इकडचे. पावसात मस्तपैकी बसते शिवशान. पाऊस पडते. बारिश में भीग रहे. देखो ये पागल देखो. मस्त इकडचं वातावरण. पाऊस आलेला आहे आणि ते तिकडे पाणी सांडलेलं. अजून पिशवी कोणची तरी उडली आहे 2. दुकान पण बंद झालं. दुकान पण बंद आहे ना. फायनली एकदा चालू घोसाळ्याला. प्रवास खूप बेकार झाला घोसाळ्याचा. तर रस्ते पण बेकारचे. रोहा ते घोसाळ्यापर्यंत रस्ते खूप बेकार होता. आणि आता खूप वेळाने पोचलो होतं. हे बघ आमचे 2 काढते. ए लोकांनी शिकवले. हे काय चालूच आहे. आपण एक काढूया. कसा भुकते घाबरलं मी पण. तर चला मी मित्रांनो इथे व्हिडिओ एंड करते. घोसाळ्याला पोचलोय. आता पुढची व्हिडिओ बघा काय काय बघायला भेटतात ते. आणि आमचे 2 आमचा शिवशान शिवात्यासोबत आता खूप मस्ती करू. त्याचा व्हिडिओ दाखवू आता आम्ही. आणि आता इथंच करतो. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.